हरिओम. भगवद्गीतेच्या साप्ताहिक अभ्यास वर्गामध्ये सगळ्यांचं स्वागत. 6व्या अध्यायाच्या आजच्या श्लोकाला म्हणजे 18व्या श्लोकाचा आपल्याला ज्ञानेश्वरी बघायची राहिली आहे, पण तत्पूर्वी आपण सुरुवात नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करूयात. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. हरि ओम. हरिओम. आपण 18वा श्लोक बघितलाय. ज्ञानेश्वरीचे वाचलेले आहेत आपण. वाचून झाले. 353 ते 356 त्याच्यावर थोडंसं विवरण करायचं राहिलंय, ते आपण आता करूयात. 353वी ओवी पुन्हा वाचते. बाहेर युक्तीची मुद्रा पडे, तव आत आत सुख वाढे, तेथे सहजेची योगू घडे, नाभ्यासिता. नाभ्यासिता म्हणजे न अभ्यासिता. अभ्यास न करताच सहजच योग स्थितीला येतो. कधी? जेव्हा बाहेर युक्तीची मुद्रा पडे. जेव्हा बाहेर युक्तीची मुद्रा पूर्ण होते तेव्हा आतलं सुख वाढत जातं आणि मग अभ्यास न करता म्हणजे विशेष प्रयत्न न करता सहजच योगावस्थेला साधक पोचतो. आता इथे युक्तीची मुद्रा हे जे दोन शब्द आहेत ना, ते जरा आपण समजावून घेऊ. इथे युक्ती म्हणजे युक्ती शब्दाचा अर्थ योग प्रक्रिया. युक्ती म्हणजे चतुराईनी काहीतरी केलेली गोष्ट असा सामान्यपणे व्यवहारात जो आपण अर्थ घेतो तो न घेता इथे योगाच्या संदर्भात योग प्रक्रिया म्हणजे युक्ती. आता योग प्रक्रिया आपल्याला आपण आधीच्या श्लोकामध्ये बघितलेली आहे. शांत पवित्र निवांत ठिकाणी योग्य वेळी योग्य आसनावर शरीराच्या योग्य स्थितीत म्हणजे शरीराचं योग्य आसन घालून मग कसं बसायचं इथपर्यंत आल्यानंतर डोळे मिटून मस्तकात अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे मग बाह्य मुद्रा झाली. ही आपण 6व्या अध्यायाच्या 13व्या श्लोकात बघितली. समम गाय शिरोग्रीवम धारयन नचलम स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रम स्वम दिशश्चानवलोकयन. आता इथपर्यंत आल्यानंतर अजून पुढे आंतरिक अवस्थेला आपण पोचायला पाहिजे. आंतरिक अवस्थेला पोचण्यासाठी आपण काय करतो? कुठला तरी मंत्र घेतो. सोहम, ओम, श्रीराम किंवा ओम नमः शिवाय किंवा आपला जो कुठला असेल तो स्वतःला जो भावतो स्वतःला जो आवडतो त्या मंत्राच्या सहाय्याने आपण पहिला प्रथम चित्तवृत्ती स्थिर करतो. मग त्यानंतर स्वच्या जाणीवेवर अवधान केंद्रित करायचं ठरवून तसा प्रयत्न करणं आणि तो जेव्हा प्रयत्न सफल व्हायला सुरुवात होते स्वच्या जाणीवेवर चित्त स्थिर होऊ लागतं तेव्हा ती आंतरिक भाग जो असतो त्या मुद्रेचा तो सुद्धा पूर्ण होतो. म्हणजे एकूण योग प्रक्रियेला लागणारी शरीराची स्थिती आणि चित्ताची स्थिती हे दोन्ही जेव्हा पूर्ण होतात तेव्हा बाहेर युक्तीची मुद्रा पडे या चरणाने जे सांगायचं होतं तेव्हा काय होतं तर तव आत आत सुख वाढे. त्यातून जी म्हणजे एक सुख कशाचं असतं? आत जी एकाग्रता आणि शांती निर्माण होते त्याच आतमध्ये सुख वाटू लागतं. त्याविषयी पण आपण 15व्या श्लोकामध्ये बघितलंय बघा. युंजन्नेवं सदात्मानं योगी नियतमानसः शांतीं निर्वाण परमां मत संस्थाम अधिगच्छति. ईश्वराच्या ठिकाणी जी शांती कायम विलसत असते ईश्वराशी तदाकार झाल्यामुळे ती शांती मिळाल्यामुळे चित्त प्रसन्न होतं आणि आत आत सुख वाटायला लागतं. आणि हे जे सुख वाटे आणि वाढे इथे म्हणले तव आत आत सुख वाढे पुढे येणाऱ्या 21व्या श्लोकामध्ये ते सांगणार आहेत. सुखम आत्यंतिकम यत्तत् बुद्धिग्राह्य मतींद्रियम वेत्ती यत्र न चैवायम स्थितश्चलति तत्वतः. हे सुख इतकं कमालीचं आहे की तिथून तो ढळतच नाही. ह्यालाच चित्ताची उपराम अवस्था म्हणतात. त्याचं वर्णन पुढच्या 20व्या श्लोकामध्ये येणार आहे. तर आता ही सगळी मुद्रा झाल्यानंतर आतलं सुख वाढल्यानंतर
योगाची अवस्था ही सहजपणे प्राप्त होते, त्याच्यामध्ये कुठले प्रयास करावे लागत नाहीत. कारण एकदा नेमकं काय करायचंय हे लक्षात आलं की मग फारशी खटपट खटाटोप करण्याचं काही कारणच उरत नाही. इथं नेमकं काय करायचंय, तर स्वच्या अस्तित्वाच्या जाणीवेत राहायचंय, म्हणजे स्वभावात राहायचंय. एवढं केलं की झालं. आता हे स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये कसं सांगितलंय ते बघा. इंद्रिये ती ऐसी होता नियंत्रित, तव अंतरात सुख वाढे. घडे तेथे योग स्वभावे तयास, पडेना सायास साधनेचा. या अभंग ज्ञानेश्वरीतल्या ओव्या मी वाचल्या वाचल्या तुम्हाला कळल्या असतील असं मला वाटतंय. अत्यंत सोपी भाषा आहे. त्यामुळे अभंग ज्ञानेश्वरी जर आणली, आणि ज्ञानेश्वरी आपल्याला पटकन कळत नाही, म्हणजे एकदा ज्ञानेश्वरीची ओवी वाचली की आपल्याला एखाद दुसरा शब्द कळतो आणि बरंचसं कळलेलं नसतं. पण अभंग ज्ञानेश्वरीचं त्याला जोडून जी असतात त्या साधारणपणे एका ओवीला अभंग ज्ञानेश्वरीमध्ये 2 ओव्या केलेल्या आहेत, सोपी भाषा असल्यामुळे. पण ही ओवी वाचली आणि त्या 2 ओव्या वाचल्या की लागलीच अर्थ स्पष्ट होतो. तर इथे स्वभाव म्हटलंय आणि पडेना सायास साधनेचा. तर साधनेमध्ये प्रयत्न तर असतात, मग साधनेचा प्रयास किंवा आयास किंवा सायास पडत नाही असं का म्हटलंय, तर साधनेची आवड निर्माण झाली. ते सुख ज्या साधनेमुळे मिळतंय असं लक्षात आल्यानंतर आपल्याला कसं गाजर दाखवतो आपण लहान मुलांना, अमुक अमुक केलंस की तुला अमुक अमुक मिळेल. तर त्याची एक चुणूक मिळाली की हे केल्यानंतर हे होत आहे बरं का, आणि त्याच्यात खूप मजा येते, खूप आनंद होतोय असं कळल्यानंतर आपणहूनच साधनेकडे प्रवृत्ती होते. मग साधनेची टाळाटाळ होत नाही. त्या साधनेसाठी जे काही करावं लागेल ते आपण स्वयंप्रेरणेनी, स्वयंस्फूर्तीनी आणि सहजपणे करतो. म्हणून पडेना सायास साधनेचा. आणि अभ्यास अभ्यास म्हणजे तरी काय करायचंय, तर एका जागी बसून स्वच्या जाणीवेवर अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. एवढंच तर करायचंय, बाकी कुठे काय सायास आहेत. म्हणजे प्राणायाम करायचंय, योगासनं करायची आहेत, मंत्राचा जप करायचा आहे, आणखीन काही अनुष्ठान करायचंय, ब्राह्मण भोजन करायचंय, असे कुठलेच बाहेरचे कुठलेच कृत्रिम असे कष्ट नाहीच आहेत. जे घ्यायचे ते शांत एका जागी बसूनच घ्यायचे. पुढच्या 354व्या ओवीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जैसे भाग्याची ये भडसे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जात आपैसे घर रिगे. उद्यमाचे निमिषे, मिशानी म्हणजे निमित्ताने, उद्यमाच्या निमित्ताने. पण कधी जेव्हा भाग्योदय होतो, असं म्हणतो की नाही आपण की 18व्या अध्यायातला तो श्लोक खूप प्रसिद्ध आहे की एखाद्या गोष्टीच्यासाठी कष्ट घेतले तरी त्याचं फळ अपेक्षित ते मिळणार का नाही किंवा किती प्रमाणात मिळणार, जेव्हा 5 गोष्टी एकत्र येतात तेव्हा ठरतं. अधिष्ठानम तथा करता करणंच पृथक विधम, विविधाष्ट पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम. आधीचे जे 4 फॅक्टर्स आहेत ते 5व्या फॅक्टरच्या अनुकूलतेत त्यांचा उपयोग होणार की होणार नाही हे ठरतं. तसं इथे भाग्याचा उदय झाला जेव्हा होणार असेल तेव्हा तुम्ही उद्योग केलात, तेव्हा तुम्ही आळशीपणा केलात तर भाग्य सुद्धा दार ठोठावेल आणि परत जाईल. पण भाग्याचा उदय होत असताना आपण जर योग्य कष्ट घेतले तर जसं धनसंपत्ती ही चालत आपल्या घरी येते, तसं योगयुक्त योगयुक्ताच्या अंतःकरण रूपी घरामध्ये योगाभ्यास केल्यामुळे म्हणजे योग साधनेने आत्मसंपत्ती चालत येते. नुसताच योगाभ्यास केला म्हणजे त्याची परिणती आत्मसाक्षात्कारात होईल किंवा आत्म्याशी चित्त तदाकार होण्यामध्ये होईल असं नाही. योगाभ्यास करायलाच पाहिजे, पण त्याच्याबरोबर त्या इतर कृपा लागतात. ईशकृपा, गुरुकृपा, आत्मकृपा ह्याही व्हायला लागतात. त्या झाल्या, पण त्या कृपा झाल्या तरच मग होणार आहे. मग मी कशाला अभ्यास करू असं नाही. अभ्यास रोज केलाच पाहिजे. ती कृपा जर व्हायची असेल तर होईल, जेव्हा व्हायची असेल तेव्हाच होईल, जितकी व्हायची असेल तितकीच होईल. तर ती होईल असा विश्वास मनात ठेवून करत राहणे. तर तसा तुम्ही नियमितपणे जर योगाभ्यास करत राहिलात तर आत्मसंपत्ती तुमच्या अंतःकरणामध्ये चालत येईल असं त्याच्यात म्हटलंय. तैसा युक्तिमंत कौतुके, अभ्यासाची या मोहरा ठाके आणि आत्मसिद्धीची पिके
अनुभव तयाचा. जसं हे भाग्योदय चालून आलेला असताना उद्यमशील माणसाला जसं संपत्ती मिळते, तसं जो युक्तिवंत आहे, युक्तिवंत म्हणजे योग प्रक्रिया ज्यांनी नीट समजून घेतलेली आहे, आस्थेने आणि प्रेमाने तो योगाभ्यास करतोय, मग तो थोडा जरी त्या मार्गावर गेला तरी त्याला लवकर आत्मसिद्धीची अनुभूती येईल. आत्मसिद्धीची पिके अभ्यासाची या मोहरा टाक म्हणजे अभ्यासाच्या सहाय्याने त्याच्या समोर जो जाईल अशाच्या योगस्थितीच्या म्हणजे योगस्थितीकडे जाईल. थोडक्यात हे स्वामी स्वरूपानंदांनी अभंग ज्ञानेश्वरीमध्ये कसं सांगितलंय ते बघा. तैसा संयमी तो पार्था जेव्हा होत कौतुके प्रवृत्त योगाभ्यासी स्वभावता तेव्हा आत्मसिद्धीचीच अनुभूती साच येई तया. जेव्हा तो संयम आणि योगाभ्यास असं दोन्ही करेल, आत्मसंयम पण पाळेल, नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे, इथे काहीही सूट नाहीये. मी ध्यान करतोय पण माझी बाकीची दिनचर्या अस्ताव्यस्त असेल तर त्या ध्यानामध्ये स्थिरता येणं खूप अवघड आहे, जवळपास अशक्य. आणि मग इथे स्वभावता तेव्हा आत्मसिद्धीचीच अनुभूती साच येईतया. स्वभावता म्हणजे काय? सहजपणे असा एक अर्थ आहे. आणि स्वचा भाव धरणे म्हणजे स्वच्या अस्तित्वावर अवधान ठेवून असणं, या मार्गानेच आत्मसिद्धी होते असं सांगायचं. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा तो अपवर्गीची ये राणीवा अलंकारीजे. म्हणून हे अर्जुना, ज्या सदैवा म्हणजे जो दैववान व्यक्ती म्हणजे भाग्यशाली व्यक्ती, ज्यालाही युक्ती घडे म्हणजे ज्याला हा योग साधला किंवा योग प्रक्रिया साधली, योगाभ्यास कसा करायचा तो नीट जमला, त्याला काय फळ मिळणार आहे? अपवर्गीची ये राणीवा अलंकारी दे. अपवर्ग म्हणजे मोक्ष. त्याला मोक्षरूपी सिंहासनावर तो आरूढ होईल किंवा त्याच्यावर तो विराजमान होईल, तिथे तो शोभून दिसेल. आता हे थोडस योग साधकांना उत्साह निर्माण करण्यासाठी थोडस अतिरंजित करून सांगितलंय, आमिष दाखवलंय की मोठं फळ मिळणार आहे, करा, कष्ट करा. म्हणून थोडं हे योग साधकांना दिलासा देणारं किंवा आकृष्ट करणारं, प्रेरणा देणारं असं वाक्य इथे वापरलेलं आहे. 353 ते 356 अशा ओव्यामध्ये आपण ह्या श्लोकावरच्या वाचल्या. आता आपण पुढचा श्लोक वाचूया, 19वा. यथा दीपो निवातस्थो नेङ्कते सोपमा स्मृता योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. तू वाचतेस का याचा गीताईचा श्लोक वाचतेस? वाच. निर्वातीं ठेविला दीप तेवतो एक सारखा तसे आत्मानुसंधानी योग्याचे चित्त वर्णिती. आता गेल्या श्लोकामध्ये जी योगस्थिती सांगितली त्या योगस्थितीमध्ये स्थिर झालेल्या योग्याच्या चित्ताचं वर्णन हे या श्लोकामध्ये एका उपमेनी केलेलं आहे. आत्मस्वरूप युक्त गुण राहणाऱ्या योग्याच्या चित्ताचं वर्णन केलंय. आणि कसली उपमा दिली त्याला? तर वारा नसलेल्या जागी तेवत असलेल्या दिव्याच्या ज्योतीची. म्हणजे ती ज्योत कशी आहे? वारा नसल्यामुळे ती शांत स्थिरपणे तेवतीये, अजिबात फडफडत नाहीये. ते अतिशय काव्यमय पद्धतीने या श्लोकात सांगितलेलं आहे. आणि या दृष्टांतामध्ये एक प्रकारची सूक्ष्मता आहे की हाच दृष्टांत का दिला ते आपण पुढे विवेचनामध्ये समजून घेऊ. पण इथे या श्लोकाचं मागच्या श्लोकाशी जे कनेक्शन आहे ते आधी आपण समजून घेऊ. की जिथे वारा नाही अशी दिव्याची ज्योत तसं योग्याचं चित्त, असं म्हणताना आधीच्या श्लोकामधल्या कुठल्याच पदांचा संदर्भ घ्यायचा आहे? निस्पृह सर्व कामेभ्यः. कारण पूर्णपणे गेलेल्या कामनांच्या स्पृहा ज्या आहेत, ज्या त्या गेल्या नसतील तर त्याच या ज्योतीला डळमळीत करणाऱ्या वाऱ्याचे झोत आहेत. सर्व विविध प्रकारच्या कामना असतात, त्याच्यातले आपण साधारणपणे 2 प्रकारात वर्गीकरण करतो.
की एक उपभोग प्रवृत्ती असते. विषय मिळवून त्यांचा उपभोग घेण्याच्या कामना असतात आणि दुसऱ्या प्रकारच्या कामना असतात त्या मला मोठेपणा मिळावा, मान सन्मान मिळावा, अशा. तर या दोन्ही प्रकारच्या वाऱ्यांच्या झुळकी चित्ताची ज्योत ह्या डळमळीत करण्यासाठी कारणीभूत ठरतात. म्हणजे जेव्हा ह्या शांत होतात सर्व कामना, तेव्हा ह्या नसल्या की मग चित्त निवांतच असतं. मग ते निर्वात ठिकाणी ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणे शांत राहत. ज्ञानदेवांनी अशाच प्रकारचं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्येच केलेलं आहे. कधी? तर परमात्म स्वरूपी ज्याची बुद्धी स्थिर झालेली आहे, म्हणजे स्थितप्रज्ञ, त्या स्थितप्रज्ञ व्यक्तीच्या चित्ताची प्रसन्नता वर्णन करताना त्यांनी अशाच प्रकारचे शब्द वापरले. जैसा निर्वातीचा दीपू सर्वथा नेणे कंपू, तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्तू. बरं, तिथे योगयुक्त हा शब्द आहेच बरं का. खरं तर तिथे योगाची काही प्रक्रिया वगैरे सांगितलेली नाही, पण योग हा शब्द हा जणू काही गीतेचा आत्माच आहे. खूप वेगळ्या वेगळ्या संदर्भात वेगळ्या वेगळ्या अर्थाच्या छटा तो स्पष्ट करत जातो. आता प्रस्तुत श्लोकामधला दृष्टांत हा मात्र जे तो आहे तो स्थितप्रज्ञ. आता अर्थातच जो योगयुक्त आहे, म्हणजे जो आत्म्याशी स्थिर झालेला आहे, त्याची प्रज्ञा अस्थिर असेल का? नाही. त्याला दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ म्हटलं होतं. या ठिकाणी 6व्या अध्यायात जास्त करून योगयुक्त म्हटलेलं आहे किंवा नुसतं युक्त म्हटलेलं आहे. युक्त जरी म्हटलं असेल तरी ते योगयुक्त किंवा आत्मयुक्त असं समजूनच घ्यायचं. इथल्या श्लोकामधला दृष्टांत हा योगयुक्ताच्या ध्यानमग्न अवस्थेतल्या चित्ताच्या ज्योतीच्या स्थिरतेच्या बाबतीत आहे. तर जो योगाचा अभ्यास करतो, ज्याचं मन स्वरूपाच्या चिंतनात खंड लागलेलं आहे आणि ज्याने आपल्या चित्ताला स्वाधीन केलेलं आहे, त्या ध्यानयोगाच्या चित्ताला दिव्याच्या शांत तेवणाऱ्या ज्योतीची उपमा देण्याचं कारण असं आहे की त्याच्यातनं हे सांगायचंय की या ध्यानयोग्याचं चित्त स्वरूपामध्ये असं काही स्थिरपणे लागलेलं आहे की त्यात एका स्वरूपाशिवाय दुसऱ्या कशाचंही किंवा कोणाचंही चिंतन होत नाही. आपल्याला रामसुखदासांचे जे शब्द मागच्या वेळेला आपण लक्षात घेतले होते ते पुन्हा एकदा आठवूयात, की ज्याच्यामध्ये संसाराचं चिंतन नाही त्याला विनियत चित्त म्हटलंय. यदा विनियतम चित्तम मधले जे विनियत चित्त आहे तेच इथे परत, की ती बेसिक रिक्वायरमेंट आहे, की ती असल्याशिवाय पुढचे जे काही वर्णन आहेत ती त्या योग्याला लागूच होऊ शकणार नाही. आता आपण मगाशी म्हणलं होतं तसं की या ठिकाणी उपमेय आहे चित्त आणि उपमा आहे दिव्याची ज्योत. तर हीच उपमा का दिली ह्याची काही कारणं आहेत. मग दुसरं करता स्थिरता सांगायची आहे. मग पर्वत पण खूप स्थिर असतो. तो पर्वताची उपमा दिली असते तर काय बिघडलं असतं? पर्वताची उपमा न देण्याचं कारण आणि दिव्याच्या ज्योतीचीच उपमा देण्याचं कारण असं आहे की एकतर पहिलं आपण एक 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 कारण बघू. पहिलं कारण बघूया की वारा येवो किंवा न येवो, पर्वताला त्या वाऱ्याची काहीच घेणं देणं नाहीये. तो कायमच स्थिर आहे. वाऱ्यातही तो स्थिर आहे आणि न वाऱ्या असलेल्या स्थितीतही तो स्थिरच आहे. पण चित्ताचं कसं आहे? दिव्याची ज्योत मात्र वाऱ्याने चंचल होते किंवा वारा नसला तर ती स्थिर राहते. काहीतरी फरक पडतो त्या वाऱ्याचा, त्या ज्योतीला. आणि इथे योगाच्या स्थिर झालेल्या ज्या चित्ताला ही उपमा दिलेली आहे, ते चित्त हे चंचलतेकडून हळूहळू स्थिरतेकडे जाते. आणि योगासंबंधी नसलेली कुठली वृत्ती जर उपटली मध्येच चित्तात, तर ते परत चंचल होणारही आहे. म्हणून इथे अशा वृत्तींचा म्हणजे योग प्रक्रियेशी किंवा ज्याचं ध्यान करायचं, ध्येय वस्तू काय आता आत्मतत्व किंवा स्वची जाणीव, ह्या खेरीज ज्या कुठल्या योग संबंधी नसलेल्या वृत्ती असतील तर त्या वृत्तींच्या नियमनाची क्षमता पूर्णपणे विकसित झाली असेल तरच तो योगी स्वतःच चित्ताला स्थिर ठेवू शकतो. म्हणून या श्लोकातलं जे यतचित्तस्य हे जे पद आहे ना ते मुद्दाम घातलेले, ते त्याचं महत्व लक्षात आणून देण्यासाठी. असा यतचित्त योगी म्हणजे कसा? जो चित्ताच्या ज्योतीला
फडफडवणाऱ्या वृत्तींच्या वाऱ्याच्या झुळका थोपवू शकतो, समर्थपणे थोपवू शकतो. असा यतचित्त योग्याचंच चित्त हे स्थिर वातीप्रमाणे, स्थिर ज्योतीप्रमाणे राहील. पहिलं कारण झालं. आता अजून एक पुढचं कारण. पर्वत हा अचल आहे, मान्य, पण तो मुळात जड आहे आणि त्याला प्रकाशाशी त्याचा काहीच संबंध नाही. तो स्वयंप्रकाशी नाही. ह्याच्या उलट दिव्याची ज्योत मात्र कशी आहे? ती प्रकाशमय आहे, तेजोमय आहे. त्यामुळे योगाचं चित्त हे ज्योतिषी जास्त साधर्म्य दाखवतं. कारण ध्यानयोगामध्ये आत्मस्वरूपावरती अत्यंत स्थिर झालेल्या चित्ताची स्थिती ही कशी असते? सत्वसंपन्न, सत्वगुण संपन्न आणि ज्ञानमयी अशी असते. सत्वाचं एक लक्षणच ज्ञान सांगतात आणि प्रकाश सांगतात. ती काही सुषुप्तीतल्या चित्ताच्या अवस्थेसारखी असते का? सुषुप्तीमधलं चित्त कसं असतं? जड जड असतं, तमोगुण संपन्न असतं आणि ज्ञानविहीन असतं. सुषुप्ती ही संपूर्णपणे अज्ञानाची अवस्था आहे. इकडे ही मात्र कशी आहे? त्याच्यामध्ये आत्मस्वरूप विषयक जागृत आहे तो पूर्ण. तो कारण आत्म्याशी जोडला गेलेला आहे, तो अवेअरनेस मध्ये आहे. त्यामुळे त्याची ही जागृत अवस्था आहे आणि ती चैतन्यमय अशी जागृत अवस्था आहे. हे सांगण्यासाठी योगाच्या चित्ताला ही स्थिर शांत ठेवणाऱ्या दिव्याच्या ज्योतीची उपमा दिलेली आहे. आता अजून एक कारण आहे दोघांच्यातलं साधर्म्य दाखवणार. हे याच्या जवळच आहे तिसरं कारण जे आहे. या उपमेचं समर्थन करताना सुबोधानंद आपल्याला लक्षात आणून देतात की दिवा शांततेवत असो किंवा फडफडत असो, त्याच्यात प्रकाशमयता असते की नसते? असते. शांत किंवा फडफडणारा काहीही कुठल्याही स्थितीतला दिवा हा प्रकाश देतच असतो. तर प्रकाश स्थिर नसेल पण प्रकाश असतो. तसंच चित्त चंचल असेल किंवा एकाग्र असेल पण चित्तामध्ये ज्ञानमयता असते का नसते? असते. म्हणजे दिव्यात जसा प्रकाश असतो तसं चित्तात ज्ञान असतं. म्हणून चित्ताला दिव्याची उपमा दिलेली आहे. कारण हा योगी ज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे. आता अजून एक कारण चौथं, की दिव्याची ज्योत तेवत असताना आपल्या तेजोमयतेसह ती ऊर्ध्वगामी असते, वर जाणारी असते. तसंच ध्यानयोगाचं चित्त सुद्धा योग प्रक्रियेमध्ये असंच ऊर्ध्वगामी असतं. कुठून कुठे जातं ते चित्त देहाकडून देवाकडे किंवा परमात्म तत्वाकडे असं उन्नत होत जात असतं. त्यांची जी ऊर्ध्वगामिता आहे हे अजून एक साधर्म्य आहे. आता या श्लोकामध्ये योगाच्या चित्ताच्या ध्यानाच्या वेळच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे. तर हे ध्यानाच्या वेळच्या स्थितीचं वर्णन थोडं आपण टप्प्याटप्प्यामध्ये बघितलं तर हे चित्त कसं खालून वर जात आहे, म्हणजे ऊर्ध्वगामी होत आहे किंवा उन्नत होत आहे ते लक्षात येईल. आधी बेसिक रिक्वायरमेंट विनियतम चित्त, चांगल्या किंवा यतचित्त, चांगल्या प्रकारे नियंत्रित केलं गेलेलं चित्त. चित्त म्हणजेच चित्ताचं अवधान हे आधी वृत्तीरहित मीच्या स्फुरणावर केंद्रित करण्याचा प्रयत्न तिथपासून सुरुवात होते. मग स्वच्या जाणीवेमध्ये चित्त राहिलं तर ते आत्मस्वरूपी स्थिर होतं. पहिल्यांदा मग तशा अवस्थेमध्ये ते थोडाच वेळ असतं. हे आपले टप्पे झालेले आहेत बघून. आपण फक्त ते ऊर्ध्वगामिता कळण्याकरता पुन्हा एकदा बघतो. मग जसं जसा हा वेळ वाढतो, जास्त वेळ शुद्ध मीच्या जाणीवेमध्ये चित्त राहायला लागतं. त्यातूनच ते मग स्वतत्वाशी म्हणजेच आत्मतत्वाशी कायमचं युक्त होऊन राहत. आता ही सगळी प्रक्रिया बघितली आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत. या प्रक्रियेशिवाय इतर कोणत्याही वृत्ती चित्तामध्ये न उठणं आणि केवळ स्वच्या जाणीवेद्वारा स्वतत्वाशी चित्त युक्त करण्याची जी काही योग प्रक्रिया चालू आहे तेवढी एकच प्रक्रिया अखंडपणे चालू राहणं. बॅकग्राऊंडला अजून काही चिंतन नको. म्हणजे चित्ताच्या दिव्याची ज्योत न फडफडता निष्कंप स्थिर तेवत राहणं. म्हणजे चित्तात इतर जर वृत्ती येत असतील तर मग वाऱ्याची झुळूक येते आणि चित्ताची ज्योत फडफडते. दिव्याची ज्योत ही
जरी शांत असली तरी ती चित्रातल्यासारखी जड नाहीये बरं का. ती थोडी त्याच्यामध्ये हालचाल आहेच. कारण चित्रात काढलेली ज्योत अजिबातच हलत नाही. ह्याच्यामध्ये कसं ज्वलन प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये तेजाचे कण आहेत आणि ते सगळे तेजाचे कण हे ज्योतीच्या वरच्या टोकाकडे म्हणजे ऊर्ध्वगामी होत असतात. तसंच ध्यानयोगामध्ये योग्याचं चित्त सुद्धा ऊर्ध्वगामी होतं. सुरुवातीला आपण प्रक्रियेत बघितलं की आपण मंत्राचं साहाय्य त्याला घ्यायला लागतं. चित्तवृत्ती लिमिट करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी. मग तो मंत्राचा आधार घेऊन तो पुढे जातो आणि मग नंतर काही याच्यानंतर तेव्हा चित्त स्थिर होतं पुरेसं. तेव्हा तोही आधार सोडून देतो आणि मग फक्त स्वच्या जाणीवेमध्ये राहून आत्मतत्वाशी युक्त होऊन राहू लागतो. आता परत दिव्याच्या ज्योतीकडे येऊ. दिव्याच्या ज्योतीचं वरचं टोक हे त्यावरच्या आकाशाला टेकलेलं असतं. त्या अनंत आकाशाला भिडून चिकटून राहिलेलं असतं. तसं ह्याच्यातल्या जाणीवेची ज्योत योग्याच्या चित्तामध्ये जी स्वची जाणीव आहे ती ज्योत अनंत अशा आत्मतत्वाला स्पर्श करून राहते. म्हणून ही योगस्थिती ही दिव्याच्या ज्योतीच्या दृष्टांतातून या श्लोकात अत्यंत सुंदर रीतीने सांगितलेली आहे. आता ह्याच्यावरच्या ओव्या 357 ते 363 आधी ओव्या वाचून घेऊ आणि मग त्याच्यावर फार मोठं स्पष्टीकरण नाही, जे थोडंसं आहे ते आपण बघूयात. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयाचे. क्रियेचा नेमस्तपणा जेव्हा योगाशी जुळतो तेव्हा शरीर हे पवित्र प्रयाग क्षेत्रच होते. अशा शरीरात ज्याचं मन शरीरपात होईपर्यंत हालायचं नाही अशा निश्चयाने स्थिर होते. आता आपण जो वाचतोय तो अर्थ आणि मी ह्याच्यावर जे सांगणार आहे तो अर्थ थोडासा वेगळा आहे. मला हा अर्थ नीट कळलाच नाही खरं तर. पण जेव्हा दुसरा अर्थ मी वाचला तेव्हा माझं म्हणजे ते नीट अर्थ कळल्याचं समाधान मला मिळालं. त्यामुळे मी नंतर सांगणार आहे तो. आता आपण फक्त ह्या प्रतिमधला जो अर्थ आहे तो वाचू. कधी कधी ह्याच्यात खूप वरवर दिलेलं आहे. त्यामुळे तो नीट आपल्याला आकलन होत नाही. कारण शरीरपात होईपर्यंत हालायचं नाही असा निश्चय कसं, पण आपण उठणारच ना अधूनमधून तरी. असं काही कायम थोडीच समाधीच्या अवस्थेत राहणार आहे. त्यामुळे तिथे ती एक शंका आली मला. तया ते योगयुक्त तू म्हण, हेही प्रसंगे जाण, ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची. त्याला अर्जुना तू योगयुक्त हे नाव दे. प्रसंगाने तुला सांगतो की अशा योगयुक्ताला निर्वात ठिकाणच्या दिव्याच्या ज्योतीची उपमा देण्यात येते. आता तुझे मनोगत जाणूनी, काही एक आम्ही म्हणोनी, ते निके चित्त देऊनी परिसावेगा. आता तुझे मनोगत जाणून तुला काही एक गोष्ट कथन करतो, ती नीट लक्ष देऊन ऐक. तू प्राप्तीची साड वाहसी, परी अभ्यासी दक्षू न होसी, ते सांगपा काय बिहिसी दुवाडपणा. तू कार्यसिद्धीची लालसा मनात धरतोस, पण अभ्यासाचे कष्ट करण्याला सिद्ध होत नाहीस ते का? त्यात असे काय कठीण आहे की तू त्याला भ्यावेस? दुवाडपणा म्हणजे कठीणपणा. तरी पार्था हे झणे, सायास घेशी हो मने, वाया बागुल इये दुर्जने, इंद्रिये करीती. तेव्हा अर्जुना तू उगाच या गोष्टीची मनात धास्ती घेऊ नकोस. अरे ही खोडकर इंद्रिये लहान गोष्टीचा उगीच मोठा बागुलबोवा करून दाखवतात. पाहे पा आयुष्याते अडळ करी, जे सरते जीवित वारी, तया औषधाते वैरी, काय जिव्हा न म्हणे. असे पहा, आयुष्याला थावरणारे आणि जाणाऱ्या प्राणाला परत फिरवणारे इतके गुणकारी दिव्य औषध असले तरी जीभ त्याला शत्रूच मानते की नाही. ऐसे हितासी जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगासारिखे काही आहे. ही शेवटची ओवी मला खूप आवडली. मी सांगते आता त्याच्याबद्दल तुम्हाला. त्याचप्रमाणे आपल्या उच्च कल्याणाला जे जे अनुकूल ते ते कर्म
या इंद्रियांना नेहमीच त्रासदायक वाटते. नाहीतर या योग साधनासारखे सोपे असे खरोखरच दुसरे काहीच नाही. आता आपण थोडस त्याच्यातल्या महत्वाच्या शब्दांबद्दल बघूया. युक्ती योगाचे अंग पावे. 357 आणि 358 या श्लोका जरा थोड्याशा एक्सप्लेन करण्याजोग्या जास्त आहेत. युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेथ होय बरवे, तेथ क्षेत्र संन्यासे स्थिरावे, मानस जयाचे. क्षेत्र या शब्दाचा अर्थ आपण जो वाचला त्याच्यात क्षेत्र म्हणजे शरीर असा अर्थ घेतलाय. त्याच्यापेक्षा आता मी जो सांगेल तो अर्थ तुम्हाला बहुधा जास्त पटावा. आता युक्ती योगाचे अंग पावे हे चरण पाहू आधी. युक्ती म्हणजे योग प्रक्रिया. आता आपल्याला ते माहिती झाले. योग म्हणजे काय? तर चित्त आत्मस्वरूपाशी तादात्म्य पावणं म्हणजे योग. युक्ती योगाचे अंग पावे म्हणजे काय? की युक्ती योगात योगरूप होते. युक्ती म्हणजे योगा प्रक्रिया. ती योग प्रक्रिया सुरू केल्यानंतर त्या योग प्रक्रियेचा प्रवाह चालू असताना योगसाधक केव्हा तरी त्या योगाच्या अवस्थेला पोचतो. म्हणजे योग प्रक्रियेच्या द्वारा तो योग स्थितीपर्यंत पोचतो. कुठल्या तरी एका पॉइंटला प्रक्रिया ही फलद्रूप होते आणि योगात कन्व्हर्ट होते. तो त्याला म्हणले योग आणि युक्ती यांचा संगम. आणि जेव्हा संगमाचं क्षेत्र हे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणलं जातं. म्हणून ते त्याला एका प्रयाग या तीर्थक्षेत्राची उपमा दिली की प्रयाग हे संगमाचं क्षेत्र जसं पवित्र आहे तसं योग प्रक्रियेने योगामध्ये प्रविष्ट होणे ही सुद्धा मोठी पवित्र गोष्ट आहे. आणि मग तिथे त्या योगयुक्तीच्या संगमाच्या क्षेत्रात त्याचं मानस म्हणजे चित्त हे क्षेत्र संन्यासी होऊन राहते. क्षेत्र संन्यास म्हणजे संन्यासानी. खरं तर संन्यासाला एक शब्द आहे परिव्राजक. परी अधिक व्रज म्हणजे सतत फिरत राहणारा. पण काही संन्यासी हे सतत फिरत न राहता एका विशिष्ट ठिकाणी स्थिर राहण्याचा डिसिजन घेतात. अशा विशिष्ट प्रकारचा संन्यास जो असतो की जो एकाच ठिकाणी त्या संन्यासाला राहायची अनुमती देतो त्याला म्हणायचं क्षेत्र संन्यास. इथे काय आहे? योगाचा मानस हा संन्यासी आहे आणि त्यांनी कुठल्या क्षेत्री राहायचं ठरवलंय? योगस्थितीत. आणि ज्या ठिकाणी योग प्रक्रियेने तो योगापर्यंत पोचला त्या संगमाच्या पवित्र क्षेत्री तो आता योगस्थितीतच राहू इच्छितो. ते चित्त राहू इच्छित असं त्यांना म्हणायचंय. तेथे क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. कारण चित्त आता तद्रूप झालेलं आहे ना. आणि त्याला आता पुढे पण बघणार आहोत की त्याला परत यायचंच नाहीये तिथून. तिथेच कायम राहायचंय. यालाच उपराम नावाची चित्ताची अवस्था आपण पुढे 20व्या श्लोकामध्ये बघणार आहोत. त्याचे हे सगळं आत्ता सांगायला सुरुवात केली. हे सगळे श्लोक एकमेकांशी खूप कनेक्टेड आहेत. काही काही वेळेला शब्द वेगळे आहेत. सांगितलेली अवस्था वर्णन ज्याचं वर्णन चाललंय ती अवस्था सेम आहे. फक्त वर्णन करण्याचे शब्द वेगळे वेगळे. तया ते योगयुक्त तू म्हण हेही प्रसंगे जाण. योगयुक्त हा शब्द म्हणजे योग आणि युक्तीचा संगम याच्यासाठी वापरलेला आहे. आणि उपलक्षण म्हणजे उपमा. मग ती उपमा कशामुळे दिलीये? दोघांच्या मध्ये सारखेपणा काय आहे? दिव्याची ज्योत आणि ध्यानमग्न म्हणजे ज्याचं आत्मतत्वाशी तदाकार झालेलं चित्त आहे त्या चित्ताची आणि दिव्याच्या निर्वात ठिकाणी ठेवलेल्या दिव्याच्या ज्योतीचे मध्ये काय काय साधर्म्य आहे तेही आपण बघितलं. एक तर स्थिरता आहे, ऊर्ध्वगामिता आहे, तेजोमयता आहे. हे मुख्य लक्षणं दोन्हीकडे सारखी आहेत आणि म्हणून त्याला ती उपमा दिलेली आहे. पुढे ते सांगतात तू प्राप्तीची चाड वाहसी परी अभ्यासी दक्षू न होसी ते सांगपा काय बिहसी दुवाडपणा. आता हे अर्जुनाला सांगितलंय पण अर्जुनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या साधकांना सांगितलंय. हे योगाचं वर्णन सगळे योग प्रक्रिया ऐकताना आपल्याला बघूनच असं वाटतं की फार अवघड आहे आपल्याला कधी साधेल की नाही कोणाच ठाऊक. जाऊ देत आपण त्या वाटेलाच न गेलेलं बरं. तसं ते म्हणतात की तुला त्याच्यातले आवडतंय त्यातली फळं सगळी हवी आहेत असं वाटतंय पण तू अभ्यासाच्या बाबतीत मात्र काही सिन्सिअरिटी दाखवत नाहीयेस. तू घाबरतोयस का त्याच्या कठीणपणाला? कारण ही सगळी कठीणच वाटतंय आपल्याला. सगळी शब्द पण खूप कठीण आहेत, कन्सेप्टही खूप कठीण आहेत आणि आपण जेव्हा
ऍक्च्युअल ध्यानाला बसतो तेव्हा तर त्याच्यातलं काठिण्य आपल्याला खूपच जाणवतं. हे सगळं आपण इतक्या वेळेला वाचतोय, ऐकतोय, पण आपल्याला साधतंय का ते? तर खूपच एक 5% सुद्धा जेमतेम साधत असेल की नसेल माहिती नाही. तर ह्या कठीणपणाच्या गोष्टींना आपण खूप घाबरतोय. तर पुढे म्हणतात की तू असं मनाने अवघड वाटून घेऊ नकोस. कारण ही दुर्जन इंद्रिय अवघडपणाचा नुसता बागुलबुवा निर्माण करतात. आपल्याला कुठेतरी दुसऱ्या अध्यायात आहे ना, इंद्रिये दांडगीची की इंद्रिय ही खूप दांडगी आहेत. ते तुम्हाला नको तिकडे घेऊन जातात आणि हव्या त्या ठिकाणी तुम्ही जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला घाबरवतात. नाही नाही, हे फार अवघड आहे. 1 तास बसायचं ह्याच्यासाठी? मांडीला रग लागली का लागणार? माझे गुडघेच दुखतात, माझी मांडीच दुखते, माझं अमुकच होतं, मला झोपच येते. हा सगळा अवघडपणाचा बागुलबुवाला घाबरून तुम्ही ते करायचंच नाही असं करू नका. थोडं दुर्लक्ष करा. कारण का? इंद्रियांचा तो स्वभावच आहे. जे जे औषध आयुष्य अढळ करते, म्हणजे जे औषध खरं तर उत्तम आहे, त्याचा इफेक्ट उत्तम आहे हे तुम्हाला माहिती आहे. रोगाने तुमचं जीवन संपण्यापेक्षा ते कडू जहर औषध घेणं हे परवडायला पाहिजे. असं आपल्याला माहितीये, बुद्धीला पटलेलं आहे. पण जीभ काय म्हणते, नको बाबा ते कडू कडू औषध माझ्या अगदी गळ्याखाली उतरत नाही. त्याचे परिणाम चांगले आहेत हे माहिती असून सुद्धा आपली इंद्रिय त्याला हे करतात, विरोध करतात. आणि आपण इंद्रियांच्या आहारी गेलो तर मग ते जे उत्तम फळ आहे त्याच्यापर्यंत आपण कसं पोचणार? आणि मग ती शेवटची ओवी येते, जे ऐसे हितासे जे जे निके, ते सदाची या इंद्रिया दुखे, एरवी सोपे योगासारिखे काही आहे. जे म्हणून हिताचं आहे ते ते इंद्रियांना नको आहे. त्यांचं सुख दुखतं. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उत्तम ध्यान लागणार हे माहितीये, पण उठणार कोण? एवढ्या पहाटे कोण उठतो? गजर लावला तरी बंद करून आम्ही झोपतो. म्हणजे अमुक अमुक गोष्ट खाल्ल्यानंतर तमोगुण वाढतो, पण समोर आलेलं चमचमीत भजं किंवा भेळ किंवा पावभाजी खातोच ना आपण. आपण काय त्याच्यापासून दूर राहू शकत नाही. म्हणून म्हटलंय की ऐसे हिताचे जे जे निके ते ते सदाची या इंद्रिया दुखे. आपण सुद्धा आपल्या मुलांना जे काही हिताचे उपदेश देतो ते अक्षरशः या कानाने ऐकून त्या कानाने ते सोडून देतात. हे याचा आपल्याला अनुभव आहे. आणि त्यांच्या वयात कदाचित आपणही तसे वागलो असू, की आपल्या आई वडिलांनी आपल्याला सांगितलं ते आपण थोडस जाऊ दे, ही फारच उपदेश करते असं म्हणून आपण सोडून दिलेलं आहे. पण ते जर केलं, हिताचं जे आहे ते जर आपण अंगीकारायचा प्रयत्न केला, तर योगासारखं सोपं काहीच नाही, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि ते इथे सोपेपणाकडे आकृष्ट करण्याचा प्रयत्न अजून एका गोष्टीसाठी किंवा कारणामुळे करत असावेत, की पुढच्या श्लोकापासून जरा आणखीनच अवघड वळणं आहे. तर चित्ताची निरुद्ध अवस्था, उपराम अवस्था, तर ते अवघड वाटू नये म्हणून थोडे आश्वस्त करतायत, की अरे योग सोपा आहे, एवढं घाबरून जाऊ नका, करा. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. असं थोडस सुचकारून त्या योग साधकाला त्या साधनेकडे वळवण्याचा ज्ञानेश्वर महाराजांचा प्रयत्न आहे. आता 20वा श्लोक आपण काय करणार आहोत या वेळेला? आता इथून पुढे जे आहे ना, 20, 21, 22 आणि 23 अशा 4 श्लोकांमध्ये मिळून एक वाक्य बोललेत भगवंत. आणि ते कशाबद्दल बोललेत? तर योगाची सूक्ष्म स्थिती, त्यातली चित्ताची स्थिरता आणि त्या स्थिर चित्तामुळे प्राप्त होणारं सुख, ह्या सगळ्यांचं वर्णन करणारं एक मोठंच्या मोठं वाक्य जे 20व्यात सुरू होतं आणि 23व्यात संपतं. म्हणून आपण असं करणार आहोत, आधी ते वाक्य समजून घेण्यासाठी गीता गीताई गीता गीताई असे श्लोक वाचूयात. चारी, 20 ते 23. मग त्या सगळ्यांच्या नुसते मराठी अर्थ वाचूयात. म्हणजे त्याच्यामधली लिंक काय आहे ते आधी समजून घेऊ आणि मग आपण एक 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 श्लोक 1 बाय 1 करू. 20वा श्लोक मी वाचते, तो गीताईचा वाचशील ना संजना? यत्रो परमते चित्तं निरुद्धं योग सेवया, यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति. निरोधे जेथ चित्ताचा सर्व संचार संपला, जेथ भेटून आत्म्या आत्म्या ते
अंतरी तोषला स्वये. सुखमात्यन्तिकं यत्तद्बुद्धिग्राह्यमतीन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः. भोगुनी इंद्रियातीत बुद्धिगम्य महासुख. न ढळेची कधी जेथ तत्वापासून लेशही. यौ लब्ध्वा चापरं लाभं मन्यतेनाधिकं ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते. जया लाभा पुढे लाभ दुसरा दुसरा तुच्छ लेखितो. न चळे येत न चळे जेथ राहुणी दुःख भारे हि दाटला. संविद्यात् दुःखसंयोगवियोगयोगसंज्ञितं स निश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्णचेतसा. तयास म्हणती योग दुःखाचा जो वियोगची. जोडावा निश्चयाने तो योग उत्साह राखुनी. आता आपण फक्त त्याचे मराठी अर्थ एकापुढे एक होतो. 20व्याचा अर्थ, ज्या स्थितीत योगाभ्यासाने निरुद्ध झालेलं चित्त उपराम पावते, म्हणजे स्वतःच त्या स्थितीतून ढळत नाही, आणि ज्या स्थितीमध्ये आत्मस्वरूपाच्या जाणीवेच्या योगे आत्मस्वरूपाला पाहून म्हणजे जाणून आत्मस्वरूपामध्येच संतुष्ट होऊन राहते. यत्र चैवात मनात मानम पश्यन आत्मनि तुष्यती, याचा हा अर्थ होता. जे, आता हा 20वा श्लोक झाला, आता 21. जे इंद्रियांच्या अतीत म्हणजे पलीकडचं आहे आणि फक्त शुद्ध झालेल्या सूक्ष्म बुद्धीने ग्रहण करता येते असे आत्यंतिक सुख, त्याचा ज्या स्थितीत अनुभव येतो आणि जिथे स्थित राहिला असता हा योगी आत्मतत्वापासून मुळीच चळत नाही. 22. जो लाभ प्राप्त झाल्यावर त्याच्यापेक्षा दुसरा कोणताही लाभ त्या योग्याला मोठा वाटेनासा होतो, आणि ज्या अवस्थेत स्थित असणारा योगी फार मोठ्या दुःखाने सुद्धा विचलित होत नाही. 23. त्या दुःख संयोगाच्या वियोगाला, म्हणजे जिथे यत्र 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 असं सगळीकडे आलेले 20, 21, 22 मध्ये, आणि नंतर मग तम, आपण जे संस्कृत शिकत नाही, यत्र तत्र, यदा तदा, यहा सहा, यद तद, अशा जोड्या असतात. जे यदनी सुरू होतं ते वाक्य तदनीच पूर्ण होतं पुढे, किंवा यत्र असेल तर तत्र काहीतरी पुढे यायलाच लागतं, त्याशिवाय ते वाक्य पूर्ण होत नाही. तर ही जी 20, 21, 22 मध्ये सगळी अर्धवट वाक्य आहेत. जिथे असं असं होतं, असं असं वाटतं, त्या योगाची अशी अशी स्थिती असते, त्याला सुख, सगळ्यात श्रेष्ठ सुख मिळाल्यासारखं वाटतं, असं सारखं वर्णन करत करत त्या दुःख संयोगाच्या वियोगाला योग हे नाव आहे असे जाणावे. तो योग न कंटाळलेल्या चित्ताने म्हणजे उत्साहपूर्ण चित्ताने निश्चयपूर्वक आचरणे हे कर्तव्य होय असे साधकांनी समजले पाहिजे. इतकं वर्णन केलंय की जर तुम्ही त्या स्थितीला पोहोचला तर तुम्हाला काय काय मिळेल, आणि तुमच्या दुःखाचा कायमचा नाश होईल, आणि दुःखाचा संयोगाचा कायमचा वियोग. खूप असं कॉम्प्लिकेटेड करून सांगितले, कारण आपण कायमच दुःख संयोगामध्ये असतो. त्या दुःख संयोगाचा कायमचा वियोग म्हणजे योग, अशी एक अजूनच निराळी डेफिनेशन 6व्या अध्यायामध्ये केलेली आहे, आणि ती सर्वांसाठी आहे, म्हणजे फक्त योग साधना करणाऱ्यांसाठी नाहीये. सगळ्यांनाच त्यांनी आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला की थोडं तरी करा, थोडं थोडं सुरुवात केली तर थोडं थोडी तुमच्या त्याच्यामध्ये प्रगती होईल. आणि म्हणून त्यांना सगळ्यांना प्रेरणा देणारं वाक्य इथे कसं आता आपण म्हटलं की एरवी सोपे योगासारखे काही आहे, अरे तो योग केलास तर तुला कायमचं आनंद मिळेल, तू सगळी दुःख निघून जातील, पण ते न कंटाळता केलं तर. म्हणून तिथे सांगितले अनिर्विण्ण चेतसा, असा शब्द वापरलाय की मधून मधून तू निराश होऊ नकोस. मी खूप करतोय पण काहीच होत नाहीये असं वाटतं आपल्याला मध्ये मध्ये, की बास बाबा, इतके महिने केलं तरी काही म्हणजे काही होत नाही. पण ते करताना आपण इतर सगळ्या गोष्टी सांभाळलेल्या नसतात. सगळी जीवनशैली आपण बघितली तर तेवढी पर्टिक्युलर आपली नसते राहिलेली. हॉटेलमध्ये खाणं हे अहितकारक आहे हे माहिती असून सुद्धा आपल्याला 4 वेळेला जावं लागतं सामाजिक प्रेशर पोटी. आपण त्याचं गोड नाव दिलेलं आहे. माझ्या वडिलांनी मात्र आयुष्यात कधी हॉटेलची पायरी चढली नाही.
म्हणजे आपल्याला खरंच ते व्हायचंय का, तिथे जायचंय का, हाच प्रश्न आपल्याला पडतो. जर खरं खरं जायचं असेल तर आपणही तेवढं करू शकू. पण आपण त्याला सोयीस्कररित्या जे आडवळणं, नाही नाही आता मग पार्टीला जायचंच नाही का कुठे, असं नाहीच का, मग कधीच खायचं नाही का, मग बाईच नव्हती आली इतके दिवस मग मी गेले, ज्या ज्या काही आपण सवलती आपल्या स्वतःलाच घेतो, त्याच्यातून त्या इतक्या उच्च स्थितीला आपण पोहोचणार कधी आणि नक्की पोहोचणार की नाही अशी आपल्याला पण शंका निर्माण होते. तर त्याच्यामुळे ते निश्चयपूर्वक आचरणे, योग न कंटाळलेल्या चित्ताने आणि निश्चयपूर्वक आचरणे हे कर्तव्य होय. याच्यासाठी आपल्याला तेवढी त्याची प्रायोरिटी वाटली पाहिजे मुळात. आणि ती ज्याची त्यालाच वाटू शकते, ती असं बाहेरून कोणी सांगून नाही होणार. पण आता हा अं, त्यांचा लाडका शिष्य अर्जुन आहे आणि अर्जुनाच्या बाबतीत खूप खात्री आहे श्रीकृष्णाला. त्यामुळे ते त्याला अगदी भरभरून सांगतायत आणि तो नक्की हे सांगितलं तर प्रवृत्त होईल योगासाठी असं वाटून मोठ्या उत्साहाने त्याला ते काय उत्साह वाढवतायत आणि घाबरू नकोस, केल्याने होत आहे रे असं त्याला सांगायचा प्रयत्न करतायत. तर आता आपण इथे थांबूयात, कारण आता काहीही सुरुवात केली तर खूप अर्धवट होणार आहे. मग पुढच्या वेळेला आपण 20वा श्लोक घेऊयात. पण ह्याच्यातलं लिंकिंग लक्षात यावं म्हणून आपण हे एकत्र वाचले श्लोक. प्रार्थना घेते. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम.